नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे रवा मँगो लाडू। आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे। सीझन संपायच्या आत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। तूप वितळलं की त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। आता गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच रवा भाजून घ्यायचा आहे। मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर तो एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या। रवा आपल्याला सतत एकसारखा हलवत राहायचा आहे। यामध्ये अजिबात घाई करायची नाही। हा रवा भाजायला 10 ते 15 मिनिट लागतात। मी जर घाई करून फुल गॅसवरती रवा भाजला तर रवा वरून लाल होईल पण आतून कच्चाच राहील आणि लाडूची टेस्ट सुद्धा बिघडेल। त्यामुळे रवा हा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा रंग बदललेला आहे आणि आपला रवा छान खरपूस भाजलेला आहे। आता रवा एका ताटात काढून थंड करून घेते। आता कढईमध्ये आपण सर्वात आधी घेऊयात 2 वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर। यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवरतीच ठेवायचं आहे। आता चमच्याने हे सतत हलवत राहायचं आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा। मोठा गॅस केला तर पाक पटकन कडक होईल आणि लाडू सुद्धा कडक होतील। त्यामुळे हे आपल्याला मंद गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि एकसारखं सतत हलवत राहायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण थोडंसं दाट होतंय। साखर सुद्धा पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि आंब्याचा कच्चेपणा सुद्धा गेला पाहिजे। आता याचा रंग थोडा गडद नारंगी होतोय। आता आपला पाक जवळजवळ होतच आलेला आहे। तो कसा ओळखायचा ते तुम्हाला मी एक ट्रिक सांगते। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला एक तारी पाक झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि आता हा पाक थंड करून घ्यायचा आहे। पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता मी यामध्ये टाकत आहे रवा। रवा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये अजिबात गिठळ्या राहिल्या नाही पाहिजे, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सर्व मिश्रण एकदम एकजीव करून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मी 15 मिनिट झाकून ठेवणार आहे। हे झाकून ठेवल्यामुळे आपला रवा छानपैकी फुलतो आणि लाडूसुद्धा सॉफ्ट होतात। आता मी हे झाकून ठेवत आहे। आता 20 ते 25 मिनिटांनंतर मी झाकण काढते। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। या लाडूची खासियत म्हणजे अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि 1 महिनाभर हे लाडू व्यवस्थित टिकतात आणि यामध्ये मँगोची टेस्ट एकदमच छान लागते। यामध्ये मी काजू बदामचे कापसुद्धा टाकून घेतले आहेत, त्यामुळे लाडूची टेस्टसुद्धा छान लागेल आणि लाडू दिसायला सुद्धा सुंदर दिसतात। आता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे। हे लाडू तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात, कारण ते अगदी हेल्दी आहेत आणि असं काहीतरी गोड टिफिनला दिल्यावर मुलं सुद्धा खुश होतात। याच मिश्रणापासून तुम्ही रवा मँगो बर्फी सुद्धा बनवू शकता। फक्त जेव्हा आपण रवा पाकामध्ये मिक्स करतो तेव्हा हे मिश्रण ताटाला तुपाचा हात लावून ताटामध्ये टाकून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि वरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आणि अर्ध्या तासानंतर याची मँगो बर्फी कट करून घ्यायची आहे। प्रवासात नेण्यासाठी लाडू किंवा मँगो रवा बर्फी हे बेस्ट ऑप्शन आहे। आता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झालेले आहेत आणि किती सॉफ्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत। मला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।